पावसाने पुन्हा एकदा खामगाव शहर व परिसराला झोडपून काढले आहे. आज पहाटे परिसरात धोधो पाऊस बरसला असून त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर शहरातून गेलेल्या बोर्डिंग नाल्याला आलेल्या पुरामध्ये 2 बालके वाहून गेल्याने त्यांना नागरिकांच्या सहाय्याने वाचवण्यात यश आले. यावर्षी पावसाने कहर केला असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. मागील 10 ते 15 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, परंतु काल 24 सप्टेंबरपासून पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले असून आज पहाटे खामगाव शहर व तालुक्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला. सलग 3 ते 4 तास पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला. धोधो बरसलेल्या या पाण्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. शहरातून गेलेल्या मोठ्या नाल्यांना पावसामुळे मोठा पूर आला होता. शहरात पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या मध्यवस्तीतून गेलेल्या बोर्डिंग नाल्याला मोठा पूर आला होता. सकाळपासूनच सदर बोर्डिंग नाला दुथडी भरून वाहत होता. दरम्यान सायंकाळच्या वेळेस स्थानिक मस्तान चौक भागातील जावेद शेख यांचा मुलगा व झाकीरभाई मुरकीवाला नाल्याच्या पाण्यात प्रवाहाजवळ खेळत असताना नाल्याच्या पाण्यामध्ये पाय सटकून वाहून गेले. त्यावेळी परिसरातील इमाम पहलवान यांनी नाल्यात उडी मारून आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे ताबडतोब मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. दोन्ही मुलांना स्थानिक सिल्वर सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.